नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी इतिहासातील पाठ 3 धार्मिक समन्वय या पाठातील आपण भक्ती चळवळीविषयी माहिती अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे भारतातील विविध प्रांतामध्ये संतांनी कशा प्रकारे जनजागृती केली हेही पाहिलेलं आहे. यानंतर आपण महानुभाव पंथाविषयी माहिती पाहूयात. 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये यांनी सुद्धा जनजागृतीचे महान कार्य केलेले आहे. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथ निर्माण केला आणि या पंथाद्वारे त्यांनी कृष्ण भक्तीचा उपदेश सामान्य जनतेपर्यंत केला. चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू होते. चक्रधर स्वामींचे जे शिष्य होते त्यामध्ये सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता. यावरूनच ते समतेचे पुरस्कर्ते होते हे आपल्याला लक्षात येते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती केली आणि महाराष्ट्रामधून भ्रमंती करत असताना त्यांनी मराठीतून लोकांना उपदेश केला. संस्कृतऐवजी त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळेच मराठी भाषेचा विकास झाला. त्यांनी मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथनिर्मिती केलेली आहे. महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये झालेला आहे. विदर्भामधील रुद्दीपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान आहे. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरदूरवरच्या प्रदेशामध्ये पोहोचला होता. यावरून तुमच्या लक्षात येते का पहा, महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी हे महान संत होऊन गेले. त्यांनी महानुभाव पंथांची निर्मिती केली आणि यातून त्यांनी जगाला कृष्ण भक्तीचा उपदेश केला. त्यांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांचा समावेश होता. म्हणजेच त्यांनी जातीभेद मांडला नाही. त्यांनी समतेचा संदेश दिला आणि हा संदेश देत असताना संस्कृत भाषेऐवजी त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले. यामुळेच मराठी भाषेचा विकास झालेला आहे. त्यांची अनेक ग्रंथनिर्मिती ही सुद्धा मराठी भाषेतूनच आहे. महानुभाव पंथांच्या अनुयायांनी म्हणजेच शिष्यांनी केलेल्या काही प्रमुख रचना पुढीलप्रमाणे आहेत पहा. माहिनबंट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ माहिनभटांचाच आहे. आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे ढवळे केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, दामोदर पंडितांचे वच्छाहरण, भास्कर भट बोरीकर यांचा शिशुपालवध व नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर प्रसिद्ध आहेत. तर लक्षात ठेवा, महानुभाव पंथांचे अनुयायी कोण कोण होते? माहिनभट, त्यानंतर मराठी कवयित्री महदंबा, केशोबास, त्यानंतर दामोदर पंडित आणि भास्कर भट. हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य साधण्यासाठी संतांनी वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये जनजागृती केलेली आहे. त्यामध्येच महाराष्ट्रातील संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच संत शेख महंमद यांचे शेख महंमद अविंद त्याचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण आहे. म्हणजेच हिंदू आणि मुसलमानांचे ऐक्य साधण्यासाठी या वचनातून संत शेख महंमद यांनी जनजागृती केलेली आहे. हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य साधण्यासाठी गुरु नानकांनी सुद्धा समाजामध्ये जनजागृती केलेली आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक तसेच शीख धर्माचे पहिले गुरु होत. धार्मिक समन्वय साधण्यासाठी त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम
या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केला सुद्धा गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधण्यासाठी त्यांनी समाजाला समतेचा उपदेश दिला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकांच्या या उपदेशाने समाजातील अनेक लोक प्रभावित झाले. त्यामुळे त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकाच्या अनुयायांना म्हणजे शिष्यांना शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव आणि संत कबीर या संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले आणि 10वे गुरु म्हणून गुरु गोविंद सिंग हे झाले. त्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगाच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच त्यांचे गुरु मानू लागले. धार्मिक समन्वय या पाठातील शेवटचाच घटक म्हणजे सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ आहे. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. त्यांनी समाजाला सर्व प्राणीमात्रावर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे आणि साधेपणाने राहावे अशी शिकवण दिली. कारण त्यांची श्रद्धा होती की परमेश्वराचे चिंतन नेहमी निर्मळ मनाने केल्याने, तसेच साधेपणाने जीवन जगल्याने आणि सर्व प्राणीमात्रावर प्रेम केल्याने प्रेम व भक्ती या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचता येते. ईश्वर हा सर्वांसाठी एकच आहे. त्यामुळे निर्मळ मनाने ईश्वराची भक्ती करावी यावर त्यांची श्रद्धा होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजामध्ये ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतामध्ये सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातलेली आहे. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. म्हणजेच या ठिकाणी जातीभेद, पंथभेद यासारखे भेद मांडले जात नव्हते. संतांनी समाजाला सर्व धर्मसमभावाचा संदेश दिलेला आहे. त्यांनी समतेचा संदेश सामान्यापर्यंत पोहोचवला. त्याचप्रमाणे संतांनी हे कार्य करत असताना त्यांचे विचार लोकभाषेतून मांडले. त्यामुळे काय झाले, सामान्य जनतेलासुद्धा ते उपदेश पटू लागले आणि सामान्य जनतेमधील सर्व तळागाळातील लोक या चळवळीमध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे संत अधिक जवळचे वाटू लागले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झालेली आहे त्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे. संतांनी समाजामध्ये वेगवेगळ्या मार्गाने समतेचा संदेश पोहोचवलेला आहे. त्याचप्रमाणे संतांनी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधण्यासाठी सुद्धा जनजागृती केलेली आहे. त्यांनी समाजाला प्रेम आणि भक्तीचा संदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराचे चिंतन, साधेपणाने राहणे, प्राणीमात्रावर प्रेम करणे अशी शिकवण समाजाला त्यांनी देऊन समाजामध्ये ऐक्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी समाजामध्ये सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमधून जनजागृती आणि ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीची जडणघडण होणे शक्य झाले आणि या जडणघडणीमध्ये संतांच्या या भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे. विद्यार्थी मित्रांनो, झालेला भाग पाठ्यपुस्तकातून वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने
तुम्हाला झालेल्या भागाचे रिव्हिजन होईल, त्याचप्रमाणे पाठ समजण्यास मदत होईल. तसेच स्वयंअध्ययनाची सवय तुम्हाला लागेल.